नानबाट. नानबाट. ते शूज फक्त बॅटिंगला लाव करा केवळ नंतर बॅटिंगला केवळ शूज लाव करा. शांत बसव तिकडे जरा. पंचांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर सामना चालू करावा. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. दोनही संघाचा एक एक प्लेअर असेल तर आम्हाला नाव सांगायला द्या, बरं पडेल. पहिला चेंडू आणि हा चौकार सीमारेषे बार. 1 बॉल 4 धावा. चांगलाच असा हा बॉल आणि पहिल्या चौकारानंतर सुंदर असा हा कमबॅक. सोबत तुझ्या जरा 2 शब्दामध्ये आमच्या प्रेक्षकांना ॲड्रेस कर आणि सांग की सामन्याविषयी तुझं मत काय. या सामन्याबद्दल मतपेक्षा दोन्ही टीम एवढे भारी आहेत ना की आमच्या नानबाडशी पण भारी आहे. अनोख्या ते हॅल्सीशी बॅटिंग में KPL में बघिले जाम भारी आहे. बघूया आज आपल्या टीम करताना तो का करते. आबू टू हॅन्सी. एक्सलंट रनिंग द बिटवीन द विकेट. गेग नंबर 1 थ्रो यार. जवळजवळ 1.5 लाखावरने प्रेक्षक आहे. ओढा खचाखच भरले की बस. लोकांना भ्यादो जागा नाही. लोक कडे उभी आहेत. कोण माडोरने बघित्यात, कोण गॅलरीतनी बघित्यात, कोण हेक्टोर सडलाय तडने बघित्यात. गावातील नावाजलेले उत्कृष्ट गोलंदाज आमचे स्टेवियन दादा आलेले आहेत. स्टेवियन, तुझे स्वागत करतो तुझ्या होम ग्राउंडवरती. या ग्राउंडवरती बरेच सामने तू विजयाच्या शिखरावर नेलेले आहेस आणि सुंदर अशी ही पॅटर्सन करून फिल्डिंग. आणि हॅलो, एक मिनिट. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेले आहेत स्टेवियन परेरा. स्टेवियन, तुझं स्वागत करते मी. थोडक्यात तू मनोगत आणि तू 2 शब्द आम्हाला हाकात. नाही, फार असं सुंदर आयोजन. युवा विकास आघाडी, लिनस आणि अमय यांचे फार फार अभिनंदन आणि आभार. आपल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ह्यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे आणि समस्त क्रिकेटप्रेमी ह्यांचे आभार आणि अभिनंदन करतो. असंच आयोजन ह्यापुढे तुम्ही करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आता पुढील षटक घेऊन येत आहे. गोलंदाजाचे नाव काय? रेक्स हेन्स यांच्यासाठी. चालते मी आपलाच मानू आहे. आणि सुंदर असा आणि क्लीन बोल्ड. फार सुंदर असा बॉल. ओके, सर्व खेळाडूंना अशी सूचना देण्यात येत आहे की दोन्ही संघांना एक रिव्ह्यू अलाउड आहे. रेक्स आणि या नाव आहे का खोकल्या ओखांदा आहे. परत फिरू. एक ते इंग्लिश मी नाही आहे. परत त्यांनी बघू. मला तू नाव दिखे नाही. नेविल. एकाच खंडातील दोन्ही खेळाडू आहेत, बॉलर आणि बॅट्समन. सुंदर आणि टटवलेला आणि 4 धावा. सुंदर असं चौका. नंबर 1 शॉट. खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं मैदान. सुंदर असं आयोजन. छान असं ब्रॉडकास्टिंग. आणि ग्राउंड मध्ये वाघ. येस, वाघाची मावशी. पुन्हा पंच ह्यांचा वाईट असा इशारा. वाघाची मावशी आपली मांजर आतमध्ये येऊन बाहेर जात आहे. कृपया पिले घ्यायलाच वाटत आहे. ग्राउंड मध्ये जाम फिरत होती. त्यामुळेच ती बरोबर पिलेवाडे बेहलत पण आहे. ओके, सुंदर असं सामन्याचं प्रदर्शन आपल्या समोर होत आहे. समस्त क्रिकेट रसिकांचे इथे हार्दिक स्वागत.
सुंदर असं टटवलेलं आणि एक धावा. छान असं क्षेत्ररक्षण. रेक्स छान मस्त अशी अशी गोलंदाजी फिल्डिंग करत केलेली आहे आहे. फिन लोपेसांची एक्सलंट फिल्डिंग. रेक्स ओ निर्धाव चेंडू आणि रनआउट. Out. सॉरी स्टंपिंग झालेला आहे. पंच सोनू यांचा छान असा निर्णय. सकाळपासून ह्या मैदानात ते मेहनत करत आहे. फक्त पंचगिरी कशी करायची ह्याची त्यांनी कालपासून प्रॅक्टिस घेतलेली आहे आणि ते उत्कृष्ट अशी पंचगिरी करत आहे. पंचासाठी ती काल दुबईला सुद्धा होती. दुबईला एक Okay. मोठी टुर्नामेंट आहे ते हां. तिकडून खास धोनीची परवानगी घेऊन ते आज इकडे आलेले आहे. ओ हा खेळाडू माझ्यासारखा वाटतो. मारतो Well कुठे field, लागतो well कुठे. छान असं. सुंदर असं फुलटच टटवलं आणि 4 धावा. मस्त शॉट. नंबर 1. आणि आजच्या सामन्याचे ब्रॉडकास्टिंग पाटील अँड कंपनी, लिनस अँड अमय यांचे फार फार आभार आणि अभिनंदन. त्याचप्रमाणे संदीप मानाच्या खुर्चीत बसलेले आहेत. पण काही स्पॉन्सर दिलेला आहे का? खुर्ची खाली करावी तुरंत. ओके. पुढील चेंडू गोलंदाजी ग्रेग माझ्या समोर उभा आहे म्हणून त्याचं नाव माझ्या लक्षात आहे. ग्रेग तुस्कानो. याच्या अगोदरचा तो मारलेला शॉट जवळजवळ 250 स्पीडला. इथे जर अडवला गेला नसता तर तो सोपाराच्या बाजारात गेला असता आणि डायरेक्ट त्या सलीमच्या बकऱ्याच्या मटणाच्या दुकानात गेला असता. 1.5 किलो बकऱ्याचं मटण घेतलं असतं. नक्कीच गेलो सो. पुढील चेंडू ग्रेग नेव्हिल यांना. तुस्कानो. ओ सुंदर असं तुस्कानो. गोलंदाज आणि तिरफळचित. पलक तुस्कानो. झपकते ही वार. पलक झपकते ही. हा या 4वर 2-1. हा 2-1 हा गासकरांचा जुना नियम आहे आणि आम्ही तो नेहमी फॉलो करणार. नंबर 1. हा गपकन टाकला. आमचे डॉक्टर संजू डिसो इकडे बसलेले आहेत. घपकन टाकला सांगते. हा यॉर्कर. तो गालामध्ये हसतो आहे तरी सुद्धा तो सामन्याचा आनंद घेतोय. पुढील चेंडू ग्रेग. ओ पुन्हा एकदा एकदा घपकनची. निर्धाव चेंडू. पंचाला नाही असा इशारा. ग्रेग याची सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा गपकन टाकला आणि गपकन मारला सुद्धा. ग्रेग सुंदर असं टटवलेला आहे आणि 1 धावा. सुंदर असे क्षेत्ररक्षण. ॲलिस्टर. ॲलिस्टर ग्रेग टू नेव्हिल. नेव्हिल. ग्रेग टू नेव्हिल. पुढील चेंडू ग्रेग नेव्हिल साठी. सुंदर असं टटवलं आणि निर्धाव जबरदस्त. चेंडू. फारच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला ते पाहायला मिळत आहे. ग्रेग उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आजच्या सामन्याची चमकले आहेत. सुंदर आणि पंच यांचा वाईट वाईटचा इशारा. 1 धाव. पुढील चेंडू ग्रेग नेव्हिल यांच्यासाठी. ओ सुंदर असा शॉट इथे चुकलेला आणि 1 धावा. ग्रेग एकदम छान आणि सुपरफास्ट बॉलिंग करत आहे. आमच्या नानबाट मध्ये त्याला शोएब अख्तर सांगत आहेत. फारच छान. पण आम्ही जबरदस्त. याचा हा. अक्रम म्हणून उल्लेख करू. अच्छा. कारण तो जागेवरून बॉल टाकतो. ओके. ओ नंबर 1 ओव्हर. व्हेरी नाईस. आपले पंच सुद्धा एकदम सुंदर कामगिरी करत आहे. सोनू मागे हात बांधून काहीच निर्णय देत नाही तरी सुद्धा त्याचे अभिनंदन. हा डेव्हिडसन मानत्या बोलणार आहे. डेव्हिड पण नंबर 1 अंपायरिंग करते. जबरदस्त आहे. डेव्हिड शेफर्ड. जबरदस्त. ऑस्ट्रेलियन नंबर 1 इंग्लंड सर. डेव्हिड शेफर्ड. क्रिकेटचं सुंदर असं नॉलेज असणारे एक चांगले खेळाडू. अरे मैदानाची अभद्र भाषा वापरू नये.
इकडे 3,500 आपलं लाईव्ह प्रेक्षक आहेत. नाही नाही सांगतो असं शांत आणि सुस्वाभी व्यवहारात आपल्याला व्यवहार करायचा आहे. सुंदर असं टटवलेला आणि 4 धावा. नेव्हिल पॅटरसन यांनी हातबल होऊन बॉल सोडलेला आहे. पॅटरसन एक चांगले क्रिकेटर आहेत पण आज त्यांनी माघार घेतलेली आहे. नेव्हिल आपल्या संघासाठी धावा जोडताना दिसत आहेत. उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत. पुढील चेंडू सुंदर असं लेगा टटवलेला आणि तेवढ्या धावचीत नेव्हिल हे धावचीत झालेलं आहे. पंचांचा आऊट असा इशारा. सोनू फक्त हात हलवत आहे, निर्णय काहीच देत नाही. हिट आउट साठी अपील करत आहेत ऍक्च्युली. शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते रिस्टन. 2 चेंडू झालेले आहेत रिस्टन यांचे. 4 चेंडू बाकी आहेत. बघूया घोसाळी संघ किती मजल मारतोय. 26 धावा आपल्या बोर्डवर लावलेल्या आहेत. संदीप कृपया तुम्ही सुंदर उत्कृष्ट असा फटका आणि तेवढंच गचाळ क्षेत्ररक्षण झालेलं आहे. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण. बोगद्यातून लाजिरवाणं गेलेला. क्षेत्ररक्षण. चेंडू बोगद्यातून गेला. आता भेजा फ्राय शॉट होता आणि पुढील चेंडू घेऊन येतो आणि चांगला टप्पा आणि 4 धावा. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तटावलेला. ह्याला Back to सकाळी back. सकाळी पोलंडने नाश्ता दिलेला वाटतो. एकदम कडक मारतो. बॅक टू बॅक 2 चौकार खेचलेले आहेत. तिसरा जर सुंदर आणि- बाउंड्री मारली तर $500 बक्षीस एक बाय धावा. अनामिक. $500 बक्षीस आहे जर या बॉलला विकेट घेतला तर. सुंदर असा आणि निर्धाव चेंडू आणि धावचीत झालेला आहे. अशा तो- प्रकारे फर्स्ट इनिंग संपलेला आहे. 4 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे 35. पॅटरसन यांच्या संघाला विजयासाठी 36 धावांची आवश्यकता आहे 24 बॉलमध्ये. ओके दोन्ही पंच आपली उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे. संजूला आम्ही गेल्या 15 दिवसापासून स्पॉन्सर मागत आहोत तरी सुद्धा तो आणतोय असं आम्हाला आशावादी ठेवत आहे. तरी सुद्धा ते आभार आणि अभिनंदन अशा आशावादी नेतृत्वाबद्दल. संदीप फोन खिशामध्ये ठेवावा आणि सामन्यावर लक्ष द्यावा. हां नाहीतर खुर्चीवरून खाली खेचायला आम्हाला वेळ लागत नाही. आजचा सामना हा पूर्ण विश्वामध्ये 4.5 कोटी लोक पाहत आहे. बरोबर 4.5 कोटी लोक कोटी पाहत आहे. ग्राउंडवर ग्राउंडवर. हा आणि ऑनलाईन पाहतात ते वेगळे. ते वेगळे. ते मला वाटतं जगात जेवढे आहेत त्याचे डबल लोक डबल बघत पाहत आहे. आहेत. म्हणजे त्यामध्ये किती लोक चंद्रावरचे बघत आणि आहेत. मंगळावरचे लोक सुद्धा पाहत मग आहेत. ॲलन डाबरे आणि आजचे आमचे ॲलन डाबरे हा. जे इकडून गोळी मारून सुनीता तरासरीला विल्यम्स सुद्धा लोकांना आणि live पाडतात. message टाकलेला की एवढा त्यांनी भारी सुद्धा निशाण चंद्रावरून असलेले आमचे message ॲलन पाहिला. डाबरे आपल्यात येत आहेत. ॲलन डाबरे हे नुकताच चंद्रावरून जाऊन आलेले आहेत. इकडून गोळी मारतात डायरेक्ट अमेरिकेचे लोक पाडतात. एवढं डेंजर त्यांचा लेम आहे. आणि आज इराणी लोकांचा सुद्धा मेसेज आलेला आहे. ते सुद्धा आपली मॅच पाहत आहे एवढ्या क्षेपणास्त्रच्या हल्ल्यामध्ये. आणि जनरेटर किंग म्हणून आपल्या इकडे फेमस असलेले दादा नाम तो सुना होगा. बाल्टिश नाम तो सुना होगा. तुमने सुना मैंने क्या कहा. पिस्तौल मेरे पास भी है. हा दादू दादू कुठे आहेत. दादू ते जेसीबीचे मालक आणि रोड रोलरचे मालक दादू कुठे आहेत. झोपले की काय. प्रेक्षकाची प्रचंड गर्दी वाढत आहे. आम्ही नालासोपारा पोलीस स्टेशनला फोन करून अतिरिक्त बंदोबस्त मागवलेला आहे. कृपया कोणीही गोंधळ घालू नये. माडावरून आंब्यावरून पेरूच्या झाडावरून लोक सामना पाहण्यासाठी गर्दी करत आहे. 2 जर ते हेक्टर झाडावर हिट चालल्यात. हा फक्त फांदी तुटली पाहिजे ना हीच प्रार्थना. बस.
माझ्या मते खेळाडूंनी जास्त टाइम वेस्ट न करता लवकरात लवकर सामना चालू करावा. आपल्याकडे रात्र थोडी आणि सोंगे फार आहेत. पंचांनी ह्याकडे थोडं लक्ष द्यावे. सोनू, तू पंच आहेस, प्रेक्षक नाही. सामन्यावर लक्ष दे, नाहीतर तुला तुरंत घरी पाठवण्यात येईल. आमच्याकडे रिक्षाची व्यवस्था आहे. दादू आहे, दादू इकडे आहे, दादू इकडे आहे. स्मिथ पॅटरसन साठी आपला पहिला चेंडू पहिल्या षटकाचा घेऊन येत स्वीक आहे. हे ऑस्ट्रेलियाला राहतात, आजच इकडे आलेले आहेत. नाईस शॉट आणि तेवढीच चांगली फिल्डिंग आणि एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट बाय छान, स्टीव्हन छान. पॅटरसन. दोन नंबर 1 धावा. गचाळ असं क्षेत्ररक्षण आपण सांगू शकतो. गचाळ, अतिशय घाणेरडं, तरी सुद्धा 2 धावा घेतलेला आहे. स्मिथ पॅटरसन साठी आपला दुसरा चेंडू. एवढ्या जोरात थ्रो केला की स्टमच मोडला. काय जबरदस्त 400च्या स्पीडला फेकलेला थ्रो. रनआउट काही झाला नाही, परंतु स्टम्पचे 3-4 तुकडे करून गेला. आणि कॉमेंट्रीमध्ये त्याच्यापेक्षा जास्त मोठी फेकाफेकी चालू आहे, तरी सुद्धा तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे इग्नोर करावं ही नम्र विनंती. ग्रेग पुन्हा मैदानात. पॅटरसनच्या खांद्यावर हात ठेवून कानमंत्र दिलेला आहे की जेवायला काय केलेलं. पॅटरने सांगितलं की फक्त डाळ फ्राय. पुढील चेंडू स्मिथ पॅटरसनसाठी. सुंदर रिव्हर्स स्वीप आणि Excellent. Boundary जबरदस्त. नावाजलेले खेळाडू पॅटरसन. पुढील चेंडू स्मिथ पॅटरसन साठी. धावसंख्या झालेली आहे. स्कोअरबोर्ड अपडेट प्लीज. 6. सुंदर टटवलेला आहे आणि 1 धावा. स्मिथ असं चांगलं असं गोलंदाजी. तिसरा चेंडू. चौथा चेंडू घेऊन येत आहे स्मिथ. का पाय दात ना कुणीतरी बोट. स्मिथ या स्मिथ टू स्टीव. साठी चौथा चेंडू. स्टीव स्मिथ. सुंदर आणि 1 धावा. महापालिकेची गाडी आली इथे झाडे कापण्यासाठी. स्मिथ पॅटरसन साठी आपला 5वा चेंडू घेऊन येत आहे. धावसंख्या झालेली आहे 8. सुंदर असं कव्हर ड्राईव्ह आणि छान असं क्षेत्र. ओके, गचाळ क्षेत्ररक्षण. 4 धावा. पॅटरसन ह्याचं सुंदर असं कव्हर ड्राईव्ह. 4 धावा. पुढील चेंडू षटकारचा अखेरीस चेंडू स्मिथ पॅटरसन साठी. सुंदर टटवलेला आणि 1 धावा. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे 13. विजयासाठी धावसंख्येची आवश्यकता आहे 18 चेंडू मध्ये 26 धावा. हा अतिशय अतिटठीचा सामना चालू आहे. सर्व प्रेक्षक एकदम सुंदर. 1 धावा. शॉट, त्यामुळे बॉलरला काय अडवता आला नाही आणि तो सीमारेषेच्या बाहेर जाणार होता, परंतु फिल्डिंग स्टीव यांनी जबरदस्त अशी फिल्डिंग. कॅमेरामॅनला विनंती आहे की एखादा कॅमेरा चंद्रावर पण मारावा. आम्हाला चंद्र कसा असा दिसावा. चंद्र बघून का करायचे? नाही, क्रिकेटची मॅच मध्ये दाखवतात ना. सुंदर टटवलेला आहे आणि जबरदस्त शॉट. निष्काळजी अशी क्षेत्र निष्काळजीपणाचा क्षेत्ररक्षणाचा चांगला अनुभव आहे. अजय आमचे जाणीमानी क्रिकेटर सकाळी 5 पासून इथे बसलेले आहेत मॅच सामना बघण्यासाठी VIP बॉक्स मध्ये. सुंदर असं प्लेस केलेला आणि 1 धावा. निष्काळ असं 1 धावा.
धावसंख्या झालेली आहे 20. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस ओ वाईड असा इशारा. डेव्हिड डेव्हिड मात्र आपल्या डिसिजन पासून काही चुकत नाही. ओ पुन्हा एकदा पुन्हा आणि एकदा. गचाळ असं क्षेत्ररक्षण. हॅन्सली पुढील चेंडू सुंदर टटरला आणि जबरदस्त चार शॉट. धावा. जबरदस्त शॉट ऑन ऑफ साइड डोळ्याचं लेफ्ट साइड. पारणं फेकण्याच्या नंबर वन. विजय थलपती उद्या शपथ घेणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांचा विजय सॉन्ग इथे वाजवला जात आहे. अभिनंदन. नंबर वन शॉट. तुला काय वाटत कोण जिंके दे? मला अजिबात काहीच वाटत नाही कोण जिंकत आहे, पण मॅच जिंकली ही मला माहिती आहे. हा कोणतरी एक जिंके दे मला पण वाटत रे, पण आता का नक्की. मॅच काय केली ही पण मला माहिती आहे. ओके आता स्टीव्ह स्मिथ डबल एकत्र आल्यात. ऑस्ट्रेलियामध्ये स्टीव्ह स्मिथ आहात नाडे दोघे, एक स्टीव्ह वेगळो नाडे स्मिथ वेगळो. छान असं कोलॅबरेशन इथे पाहिलं. सुंदर असा चेंडू पण गचाळ असं Boundary. क्षेत्ररक्षण. एक धावा. पॅटरसन पुन्हा एकदा स्ट्राईकला आणि स्मिथ पुन्हा एकदा गोलंदाजीला. बघूया पॅट स्मिथ ह्यांची जुगलबंदी. स्मिथ पॅटसाठी दोघे ऑस्ट्रेलिया आणि सुंदर टटवलेला आणि गचाळ क्षेत्ररक्षण 4 धावा. जबरदस्त असा शॉट. सुंदर टटवलेला आणि एक धावा. एक धावा. विजयासाठी 9 बॉलामध्ये 3 धावाची आवश्यकता. स्मिथ आणि स्टीव्ह स्टीव्ह स्मिथ दोघे बाहेरून आलेले आहेत, पण एकाच मैदानात खेळत आहेत विरुद्ध जुल्ला. सुंदर टटवलेला आणि छान असं क्षेत्ररक्षण 1 धावा. एक. पॅटरसन आणि स्मिथ सुंदर अशी जुगलबंदी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. विजयासाठी 2 धावाची आवश्यकता आणि ओके मर्सेस आणि सोबर्स यांची टीम नाणेफेकीसाठी मैदानात यावे. सुंदर टटवलेला आणि 4 धावा. Boundary. अशा प्रकारे पॅटरसन आणि विजयी चौकार मारला आहे. ओके हॅलो नानबाट